चला, भारतीय इतिहासाच्या एका अशा पर्वाबद्दल बोलूया जे अक्षरशः एका व्यक्तीच्या नावाने ओळखलं जातं. एक असं पर्व ज्याला आकार दिला एका अशा व्यक्तिमत्वाने ज्याने संपूर्ण देशाच्या विचारांना एक नवी जहाल दिशा दिली. आणि या पर्वाची ओळख करून घेण्यासाठी आपण सुरुवात करूया ब्रिटिशांनीच त्यांना दिलेल्या एका नावाने, भारतीय असंतोषाचे जनक. हे फक्त एक बिरुद नव्हतं, तर त्यांच्या संपूर्ण कार्याचं आणि संघर्षाचं अगदी अचूक वर्णन होतं. पण लोकमान्य टिळकांना खरं तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्यांचं युग, तो काळ समजून घ्यावा लागेल. चला तर मग इतिहासाच्या पटलावर हे टिळक युग नेमकं कुठे होतं ते पाहूया. विचार करा, स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली ती अगदी अर्जविनंत्यांनी, म्हणजे एकदम मवाळं राजकारण. आणि मग पुढे आलं गांधीयुग. पण या दोघांच्या मध्ये एक असं पर्व होतं जे अत्यंत ज्वलंत होतं, जे या दोन युगांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल होता. आणि तोच होता टिळक युग. तर हे होते बाळ गंगाधर टिळक. खरं नाव केशव गंगाधर टिळक. शिक्षण बघा, गणित आणि कायदा दोन्ही विषयात पदवी. म्हणजे किती हुशार असतील. पण गंमत म्हणजे हीच ज्ञानाची शस्त्र ते पुढे जाऊन कोर्टात नाही तर थेट लोकांच्या दरबारात, जनमताच्या न्यायालयात वापरणार होते. आणि त्यांचा प्रवास थेट राजकारणातून नाही तर शिक्षणातून सुरू झाला. त्यांच्या डोक्यात एक गोष्ट अगदी पक्की होती: भारतीय तरुणांना आपल्या देशाबद्दल, आपल्या हक्कांसाठी जागृत करणारं राष्ट्रवादी विचारांचं शिक्षण द्यायचं. आता देशाला जागं करायचंय तर एक बुलंद आवाज तर हवाच, नाही का? टिळकांना हे बरोबर कळलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी एक नाही तर दोन आवाज निर्माण केले. इंग्रजीतून मराठा काढला, तो संपूर्ण भारतातल्या सुशिक्षितांपर्यंत पोचण्यासाठी, आणि सामान्य मराठी माणसाच्या मनाला थेट भिडण्यासाठी सुरू केला केसरी. आणि या शब्दांची ताकद बघा, त्याचा परिणाम लगेच दिसला. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांना पहिल्यांदा तुरुंगात जावं लागलं, फक्त 101 दिवसांसाठी. पण ही तर पुढे येणाऱ्या मोठ्या संघर्षाची एक छोटीशी झलक होती, एक सुरुवात होती. पण त्यांचा लढा फक्त ब्रिटिशांशी नव्हता बरं का. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसोबतही त्यांचे तीव्र वैचारिक मतभेद होते. आणि हा संघर्षही तितकाच महत्त्वाचा होता. आणि हा वाद होता तरी काय? तर टिळक आणि त्यांचे एकेकाळचे जवळचे मित्र आगरकर यांच्यात एका मूलभूत प्रश्नावरून मतभेद झाले. प्रश्न होता, आधी काय, सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य? टिळकांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं: जोपर्यंत देशावर परक्यांची सत्ता आहे तोपर्यंत खऱ्या सामाजिक सुधारणा होऊच शकत नाहीत. म्हणून आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवायला हवं. आणि हा वैचारिक वाद इतका वाढला की शेवटी दोघांचे मार्ग वेगळे झाले. आगरकरांनी केसरी सोडला आणि आपले विचार मांडण्यासाठी सुधारक नावाचं स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं. चला आता बघूयात की हे सगळे विचार प्रत्यक्षात ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या राजकीय लढायात कसे उतरले. टिळकांची खरी हुशारी इथेच दिसते. त्यांनी काय केलं तर घरात साजरे होणारे गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे उत्सव थेट रस्त्यावर आणले. त्यांना एक सार्वजनिक स्वरूप दिलं. का? कारण या निमित्ताने लोक एकत्र येतील, त्यांच्यात एकीची, राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढेल. काय जबरदस्त कल्पना होती ही. आणि मग 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातलं. तेव्हा तर टिळकांची लेखणी अक्षरशः तळपली. त्यांनी सरकारच्या कामावर सडकून टीका केली आणि लोकांवर अत्याचार करणाऱ्या रँड नावाच्या अधिकाऱ्याची तुलना थेट अफजल खानाशी केली. विचार करा, किती धाडस असेल हे. आता ब्रिटिशांना हे पक्क कळून चुकलं होतं की टिळकांचे शब्द हे साधे शब्द नाहीत, ते तर शस्त्र आहेत. आणि म्हणूनच त्यांना अटक झाली. ते ठरले भारताचे पहिले राजकीय कैदी. आणि इथूनच एका अशा राष्ट्रीय नेत्याचा उदय झाला जो देशासाठी कोणताही त्याग करायला तयार होता. पुढे 1908 साल उजाडलं. क्रांतिकारकांनी केलेल्या बॉम्बस्फोटाचं प्रकरण गाजत होतं. टिळकांनी केसरीमधून या क्रांतिकारकांच्या हेतूचा बचाव केला. आणि हेच निमित्त ब्रिटिशांना पुरं होतं. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला गेला आणि त्यांना सुनावण्यात आली त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी शिक्षा, 6 वर्षांचा तुरुंगवास, तोही मंडालेच्या तुरुंगात. पण तुरुंगाच्या भिंती त्यांच्या विचारांना कशा काय कैद करणार? उलट त्या एकांतवासाचा उपयोग त्यांनी एका महान ग्रंथाच्या निर्मितीसाठी केला. तिथेच त्यांनी लिहिलं गीता रहस्य. यातून त्यांनी सांगितलं की गीतेचा खरा अर्थ संन्यास घेणं नाही, तर अन्यायाविरुद्ध निस्वार्थ भावनेने लढत राहणं म्हणजेच कर्मयोग आहे. 6 वर्षांनी तुरुंगातून सुटून आल्यावर टिळकांचा जोम कमी झाला नव्हता, उलट तो कैक पटींनी वाढला होता. आता ते आपल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चळवळी सुरू करायला पूर्णपणे तयार होते. आणि 1916 हे साल तर ऐतिहासिकच ठरलं.
एकीकडे त्यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये ऐतिहासिक लखनौ करार घडवून आणला आणि दुसरीकडे होम रूल लीगची स्थापना केली. स्वशासनाच्या मागणीने त्यांनी अक्षरशः संपूर्ण देशाला ढवळून काढलं. आणि याच काळात त्यांनी ती सिंहगर्जना केली, जी पुढे कोट्यावधी भारतीयांचा मंत्र बनली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचं निधन झालं. त्यांचं शरीर जरी गेलं तरी त्यांनी पेटवलेली असंतोषाची ज्योत विझली नाही. उलट तीच पुढे स्वातंत्र्य लढ्याची मशाल बनली. त्यांचं मोठेपण कशात होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यांच्याबद्दल इतरांनी काय म्हटलंय हे बघायला हवं. महात्मा गांधी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणाले, तर त्यांचे कट्टर विरोधक ब्रिटिश पत्रकार चिरोल त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणाले. यातूनच त्यांचं महत्त्व कळतं. तर मग जाता जाता हा एक विचार. एका व्यक्तीने जी असंतोषाची ज्योत पेटवली, तिने पुढे स्वातंत्र्याच्या संपूर्ण लढ्याला दिशा कशी दिली असेल? टिळकांचा खरा वारसा हा त्यांनी मिळवलेल्या यशात नाही, तर त्यांनी या देशाच्या रक्तात भिनवलेल्या त्या अदम्य भावनेत आहे. प्रश्न विचारण्याच्या आणि आपल्या स्वातंत्र्य हक्काने मागण्याच्या भावनेत.